नागपूर गोवा असा नव्याने होणारा शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। राज्य सरकारकडून महामार्ग करण्यास हिरवा कंदील मिळाला असून त्यासाठी मोजणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। मात्र यानंतर या महामार्गाला जोरदार विरोध करण्यात आला असून राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरलेले आपण काल सर्वांनीच पाहिलं। पण शक्तिपीठ महामार्गाचं सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि काल या आंदोलनाला का विरोध करण्यात आला जाणून घेऊयात। नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प आहे, परंतु या महामार्गाला राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे। हा शक्तिपीठ प्रकल्प 6 पदरी असणार आहे। तो वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे। या महामार्गावर 26 ठिकाणी इंटरचेंजेस असणार आहेत, तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, 8 रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव करण्यात आलाय। शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुका देवी या 3 शक्तिपीठांना जोडणार आहे। तसेच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या 2 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे। परंतु महामार्गाला स्वतःच्या शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केलाय। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरसवाडी येथे सोनपेठ तालुक्यात काही गावांमध्ये काल शासनाकडून मोजणी करण्यात आली होती। मात्र ही मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे न करता अधिकाऱ्यांना परतावे लागले। नांदेड वसमत महामार्ग शेतकऱ्यांनी काल रोखला। शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आली। अंकली या ठिकाणी कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको सुरू करण्यात आला। महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले। शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात देखील शेतकरी आक्रमक झालेले आपण पाहिले। यावेळी मोहोळ पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। वारीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली। शेतकऱ्यांची मागणी नसतानाही शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय? दरम्यान या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यातही घेतलं। शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात पुणे बेंगलोर महामार्गावर आंदोलन करण्यात आली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली। किनी टोलनाका येथे कागल या परिसरातून पुणे बेंगलोर महामार्गावर काल शुकशुकाट पाहायला मिळाला। एकूणच काय, विकास हवा पण बळीराजाच्या विनाशावर नाही। शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांचं अस्तित्वच हिरावून घेतलं जात असेल, मग हा विकास नक्की कुणासाठी? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।